हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं या चॅनलमध्ये. सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मागे व्हिडिओमध्ये आपण या कुर्तीची कटिंग पाहिली होती. त्यासाठी आज कॅनव्हास कसं कटिंग करायचं वेळेसाठी ते पाहणार आहोत. डायरेक्ट जर आपण इथे कटिंग केलं आणि पट्टी लावून शिवली तर ते बसत नाही व्यवस्थित, म्हणून आपण आधी कॅनव्हासवर पाहू याला. मग या मापाने असंच अस्तर कटिंग करून घेऊन शिवायचं. तर सर्वजण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. गळा आपल्याला 2.5 पाहिजे. त्यासाठी मी इथे वर 2.5 ठेवलेला आहे. आपल्या लक्षात नसलं तर ह्याचं मोजू पण शकतो आपण. खाली 3.5 ठेवलेला आहे. वरून दिला 6 इंच घेतलेला आहे उंचीला. तर ह्याच्यावर अशीच उंची 6 इंच आखून घ्यायची आपण. खाली हे 3.5 पाहिजे आपल्याला. मग ह्याच्यामध्ये बसत नाही म्हणून थोडं सरकवून घ्यायचं आहे. असं 3.5 घेऊन आपल्याला पट्टी उरली पाहिजे थोडी शिवण्यासाठी. मग किती पाहिजे पट्टी ती आपल्या मनावर आहे. 1 इंच, अर्धा इंच, पाऊण इंच किती घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता. लहान मोठी लावण्यावर आहे. तर हे 3.5 यायले. आता इथे 2.5 ठेवायचं. वर जास्त घेतलं की डीप मध्ये मग ते बसत नाहीत. इथेच वर 3, 3.5 ठेवलं तर ते बसणार नाहीत गळे तुमचे. पसरतात लगेच मग घातल्यानंतर. तर हे असं आखून घेऊ आपण. याला असा गोलाकारच देऊन घेणार आहे मी. सिंपलच शिवायचं आहे. फार कुठली डिझाईन गळे वगैरे काही काढायचे नाहीत यासाठी. खाली पण पट्टी अशीच ठेवायची आहे. व पाठीमाग सगळा एक 5 इंच काढणार आहोत आपण. तर पाठीमागचं पण आखून घेऊ आपण. खाली उंची 5 इंच ठेवायची आहे. व या साईडनं 2.5 ठेवायचं आहे आपल्याला. खाली 3.5 इंच असं ठेवायचं आहे. मागे पण कुठला गळा काढणार नाही आहे वेगळा, त्याच्यामुळे असा राऊंड दिलेला आहे. हे नाही आता वरचं, हा घ्यायचा. मग हे दोन्ही पण मी कटिंग करून घेते. मग आपण ते पीसवर कसं आखून घ्यायचं ते पाहू. तर मी असं हे ठेवून घेतलेलं आहे. हा उलटा आहे कपडा. असं ठेवून घेतलं म्हणून मग मी आता शिवलं की ते वरच्या बाजूने सरळ येतं. तर इथे असं हे 5 इंच मी खुणा करून घेतलेले आहेत. हे अंतर 5 इंच पाहिजे आपल्याला. 2.5 इंच ठेवलं आपण 2 भागावर म्हणून.
तुम्हाला जर असं लक्षात येत नसेल, कमी जास्त होत असेल, तर हे ठेवायचं आपलं कट केलेलं असतं ना, ते ठेवलं की बरोबर येते. मग असं आखून घ्यायचं, हे ठेवलं की मग येतं. पूर्ण आखून घ्यायचं वरचं पण. असं ठेवून झालं की हे पूर्ण इकडे इकडे अर्धा इंच ठेवलेलं आहे. ही पट्टी अशीच दुमडून घ्यायची इकडनं. ही पूर्ण अशी कटिंग करून घ्यायची अर्धा इंच सोडून शिवायला. मग पुढच्या गळ्यासाठी आपण ही आयडिया पाहणार आहोत. आता हे आपलं असं कटिंग आहे हे केलेलं, हा मधला भाग आहे असाच. उलट बाजूकडनं हे ठेवून घ्यायचं असं आहे. हे असं ठेवलं की हे सरळ बाजू अशी आखून घ्यायची पूर्ण. व ठेवून असा आखून घ्यायचं पूर्ण. म्हणजे आपला प्रॉब्लेम होणारा नाही काही. खूप सरकल्या जातात, नाही तर मग कमी जास्त होतात माप सगळे. आपली ही पट्टी मग कधी अशी तर होणार, कधी अशी तर होणार, कधी असं तर होणार, तिरकस तर होणार. मग ते असं काही गोंधळ होत नाही. व इथून 1.5 इंच ठेवून द्यायचं सगळीकडे. म्हणजे शिलाई पण होती, कॅनव्हासची दुमट पट्टी पण होती. दुमट ही पट्टी अशी ठेवल्यानंतर जे आपल्याला थोडंसं दुमट पट्टीसाठी जागा लागते ते पण येऊन जाते सगळी. 1.5 इंच ठेवायचं याच्यामध्ये. तुम्ही पण वापरून पहा ही नवीन आयडिया कशी वाटते. तर हे असं पूर्ण 1.5 इंच घेऊन पूर्ण केलेलं आहे राऊंड. शिवताना हे असं पूर्ण मध्यभाग करायचा. कुठे आपला मध्यभाग येतो तिथे थोडंसं कट घ्यायचं. पूर्ण असा मध्यभाग. आता आधी स्टिच करून घ्यायचं म्हणजे सरकतच नाही. व पुन्हा असं कॅनव्हास लावून घ्यायचं. तर असं मी कुर्तीचा पुढचा भाग ठेवून अशी पट्टी लावून घेतलेली आहे. ही सरळ बाजू आहे, ही उलट आहे व हे कॅनव्हास. त्याला तुम्ही प्रेस करून पण घेऊ शकता सरकत नाही म्हणून, किंवा असं पिनअप करून घ्यायचं, किंवा असं मध्यभागी स्टिच करायची इथपर्यंत. यापैकी कुठली पण एखादी गोष्ट करू शकता. व हे शिवणं झालं की नंतर हे पण राहिलेलं सगळं असं दुमटपट्टी करून घ्यायची व गळा पलटवून हात शिलाई करून घ्यायची. धन्यवाद सर्वांचे.